द्वेषभावनेतून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या विरोधात शिक्षेची तरतूद असलीच पाहिजे असं मत ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी व्यक्त केले। अलीकडे सामाजिक व्यवस्था बिघडत चाललेली आहे। द्वेषभावनेतून राजकीय सुडापोटी खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची स्पर्धा लागली आहे। नुकत्याच झालेल्या नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत आणि यातून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होतील। ज्यांची राजकीय सत्ता ते जुलूम करत राहतील, त्यामुळे पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणार आहे। यासाठी खोट्या गुन्ह्यात हेतुपूर्वक गुंतवणाऱ्या आणि निराधार आरोप करणाऱ्या व्यक्तीला आता शास्तीची तरतूद असणं गरजेचं आहे, तरच खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण कमी होईल, अन्यथा या स्पर्धेतून अराजकता माजायला सुरुवात होईल। आपण पाहिलेलं आहे की नुकतेच पोलीस तपास यंत्रणेने नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना योगेश्वरी चिटफंड घोटाळ्यात अनावधानानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कारण पुढे करून क्लीन चिट दिली। यापूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अगदी आकांड तांडव करत बेछूट आरोप करून वायकरांना या प्रकरणावरून हैराण केलं होतं। तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून गुन्हा देखील नोंदवला होता। आता राजकीय सोय होताच वायकरांना या गुन्ह्यातून अलगदपणे वगळण्यात आले। वास्तविक पाहता यातून सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतायत, शासनकर्ते तपास यंत्रणेचा गैरवापर करतायत असं अनेक प्रकारावरून आतापर्यंत दिसून आले। ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे, त्यामुळे अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारनं खोटे गुन्हे दाखल करून त्रास देणाऱ्यांविरुद्ध कायद्यात स्वतंत्र शिक्षेची तरतूद करणं आवश्यक आहे, असं मत ज्येष्ठ विधिज्ञ सुरेशजी गायकवाड यांनी व्यक्त केलंय।